लक्ष्मी घराला ये हवी मला सासूबाई नाकी डोळी नीटस बागाया सोबरी ओलांडून मापती नांदो आमुच्या घरी सासू मुख पाहण्याची झाली या जीवाला घाई मन हेच गीत गाई हवी एक सासूबाई जशी असते गवाई हवी एक सासूबाई सर्वभूतेषु लक्ष्मीरूपेण संस्थितः नमस्तस्यै नमस्तस्यै सासुबाई नमो नमः सासूबाई. माई मला तुम्हाला विचारायचं होतं की तुला काय विचारायचं ना ते मला माहितीये, पण तुझ्या प्रश्नाचं उत्तर तुला मी आज देणार नाही. का? कारण सगळ्यांना सगळ्या प्रश्नांची उत्तरं उद्या मिळणार आहेत, तेव्हा तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर मिळेल. मीरा, फक्त आजच्या रात्री पुरता धीर धर. मीरा, काय झालं? काही हवंय का? मला तुला एक विचारायचंय. तुझ्या इतर 2 जावांपेक्षा तू एवढी वेगळी कशी ग? दादा जाऊ दे रे दादा. ताजी अरे कशाला बोलवलंस? हा काय झालं? अरे इथे आल्यापासून डोळ्याला नाही रे लागत आहे. बाबा का लवकर बोललोयस आम्हाला? रात्र आहे अजून. हो हो माझं ऐकून घ्याल का? बोल. आपल्यासाठी जरी रात्र असली ना तरी दाजींसाठी थोड्याच वेळात पहाट होणार. अरे जाताय कुठे? नको रे, व्यायामाचं नाव नको काढू, अंगावर काटा यायला लागलाय. आणि त्यांच्या समोर काही बोलता येत नाही रे. बाजेवर बसले असतात आपल्याकडे पहाट. दादा बायकांना इथेच राहू दे, आपण पळून जाऊया. कुठे जाताय? गाडीची किल्ली. कुठे जाताय? एकदा विचार केला होता ना, आणि समजा पळून गेलात आणि त्यांनी पकडलं, मग अरे देवा. 500 उद्दशा काढायला लावतील, जमणार आहे? नाही बरं तू का बोलवलंस ते सांगशील का? ऐका, या व्यायामाच्या प्रकरणात सुटण्यासाठी माझ्याकडे एक आयडिया आहे. बाबा बोल बोल. अरे, सांग सांग. ऐक, हा, आपण एक काम, तू आधी जागा व्हा. आम्ही जागा आहे. आपण एक काम करूया, हे व्यायामाचं सगळं जे काही साहित्य आहे ना ते लपवून टाकूया. ते शोधतात, तू परत झोपलास नाही जागा आहे. हा, ते साहित्य शोधता शोधता घरात खूप तमाशा होईल, आणि तो तमाशा संपेपर्यंत आपण इथनं 1 to 4. वा 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 वा. हा? विघ्नेश, अरे खूप दिवसांनी याला काहीतरी चांगलं सुचलंय. पण याला सुचलंय ना, हा. मग आता दाजी उठायच्या आधी आपण कामाला लागूया. हो, चला चल कामाला चल, रेडी. चल, 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 चल. एक साहित्य इकडे आहे. चला उचल रे उचल. चल. हळू ऋषी हळू. ए अजिबात आवाज करू नको. दादा, हा? अरे इथले डंबेल्स गायब आहेत. ये हे देवा. ये नीट बघितलं होतंस ना, इथेच होते. इथेच असतात. असू द्या, बाकीचं सामान घ्या. चल, फक्त आवाज करू नका. हळू हळू. ऋषी एक दादा, दादा चोर, दादा चोर. मी कुठे काय चोरलं अजून? नाही. तिकडे चोर आहे. हो. विचार विचार दादा विचार. कोण दादा कोण आहे रे तिकडे? कोण आहे रे तिकडे? मी तेच विचारतोय, कोण आहे रे तिकडे? आम्ही पण तेच विचारतोय, कोण आहे तिकडे? मी प्रथमेश. नाव नको ना सांगू, त्यांना कळेल ना आपण कोण आहोत. आम्ही 3 भाऊ आहोत. आम्ही पण 2 भाऊ आहोत. मी दाजी कुठे कुठे? अरे दादी दाजी मी उदय. दाजी मी विष्णू. तेच आहेत का बघ. तुम्ही आता इथे काय करताय? तुम्ही इथे काय करताय? आम्ही ते व्यायामाचं सामान चोरायला आलो होतो. तुम्ही काय करताय इकडे? हा, आम्ही तुम्ही जे काम करायला आलात ते काम आम्ही आधीपासूनच करतोय. हो,
म्हणजे इथली डंबेल्स तुम्ही चोरले. ते सोड रे. पण का? खरं तर आम्हालाही व्यायाम करायचा खूप कंटाळा आला होता. शिवाय कालपासून घरात जे काही चाललंय त्यामुळे आमचं कशातच मन लागत नाहीये. पुन्हा रात्रभर झोप लागतच नाही. शिवाय सकाळी उठल्यानंतर कुठल्या टेन्शन्सला सामोरं जायचं हे माहित नाही. म्हणून म्हटलं निदान या निमित्तानं तरी आम्हाला व्यायामाला दांडी मारता येईल. उदय, घरातल्या टेन्शन बद्दल जे तू बोलतोयस ना, त्याचा तुम्हाला होणारा त्रास मी खरंच समजू शकतो. पण तुम्ही काळजी करू नका, सगळं काही व्यवस्थित. हं? दाजी 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 उठले. अरे मी पकडला गेलो. अरे अरे माझा थांबा द्या. मी घेतो. दादा चल रे. दादा चल. दादा लवकर चल. मी आहे घेतलंय चल लवकर चल. उषा विशाखा काही हवंय का तुम्हाला? नाही काय झालं? दरवाजा का बंद करता तुम्ही? तुमच्याशी जरा बोलायचं होतं. दाजी आणि आत्याबाई तुम्हाला जे काही बोलले त्याबद्दल तुम्ही दोघींनी काही विचार केला का? नाही. का? कारण देवी जे काय बोलली त्यावर विश्वास ठेवायला आमचं मन अजून तयार नाहीये. म्हणजे अभिलाषा वहिनी खोटं? म्हणजे मला असं म्हणायचं होतं की देवी जे काही बोलली ते खोटं बोलली. आम्हाला असं कुठे म्हणायचंय. आम्हाला फक्त इतकंच म्हणायचंय की याआधी देवी असं कधीच म्हणाली नव्हती. मग याच वेळी असं का म्हणाली? अगं पण देवीला काहीतरी दिसलं असेल ना. नाही म्हणजे म्हणूनच ती असं म्हणाली असेल. हो ना. आता इथे येऊन आम्हाला 4 दिवस नाही झाले तर एवढं काही पाहायला मिळालं. आणि ह्या देवीने बिचारीने इतक्या वर्षात काय काय पाहिलं असेल. कॅश मला या दोघींची खूप दया येते ग. नाही म्हणजे पावलांवर ह्यांच्यावर होणारे अन्याय मला बघवत नाहीत. मला त्रास होत. तू विचार कर यांच्या मनाला काय वाटत असेल. हो ना. ह्या घरात फक्त मोठमोठ्या संस्काराच्या गोष्टी आणि सुनांबरोबर मात्र अपमान आणि अपमानच. आम्हीही सासूरवास अनुभवलाय पण असा सासूरवास कधीच बघितला नव्हता. वहिनी आपल्यावरही अन्याय झाला पण प्रत्येक वेळेस आपले नवरे आपल्या बरोबर होते. पण ह्या दोघींचं बघा ना कसं आहे. ह्या दोघींचा इतका अपमान होतो पण ह्यांचे नवरे तिकडे उभे राहून हाताची घडीनी तोंडावर बोट. असे कधी नवरे असतात का? नाहीतर काय. मी काय म्हणते या घरातनं बाहेर पडल्यावर म्हणजे वेगळं झाल्यावर काय चित्र असेल याचा विचार करा ना. तुम्ही दोघं राजा राणी म्हणजे तुम्ही दोघं आणि तुमची मुलं बस. आणखीन कोणी नाही. संध्याकाळी नवरा कामावरून घरी आल्यावर तुला जसं वाटेल तसं तू नटू शकतेस, सजू शकतेस. कुणीही टोकायला नाही, कुणीही रोखायला नाही. म्हणजे तुम्हा दोघांना जेव्हा बाहेर जेवायला जावंसं वाटेल तेव्हा तुम्ही बाहेर जेवायलाही जाऊ शकता. बाहेर फिरायला जावंसं वाटेल तेव्हा तुम्ही बाहेर फिरायलाही जाऊ शकता. म्हणजे तुम्हाला तिकडे टोकणारं कोणी नसेल. आणि विशेष म्हणजे तुमच्या नवऱ्याचे कान भरणारे तिथे कोणी नसेल. फक्त तुम्ही दोघं. हा आणि कोण ग ती तुझी आवडती हिरोईन? करीना कपूर. करीना कपूरचं गाणं एकटं गुणगुणायची गरजही नाही. तुम्ही दोघे मिळून छान असं गाणं गाऊ शकता. तुम्ही दोघं घराच्या बाल्कनीत चहाचा कप घेऊन बसला आहात. संध्याकाळचा गार वारा सुटलेला आहे. तुझा नवरा तुझ्याकडे बघून गाणं गुणगुणतोय. कहीं दूर जब दिन ढल जाए सांझ के दुल्हन
बदन चुराए चुपके से आए. काय माझ्या आयडियामुळे मजा आली की नाही पण. मस्त मस्त. इथे यायच्या आधी मी आठवड्याचं राशी भविष्य वाचलं होतं. त्यात लिहिलं होतं की प्रवास घडतील, आप्तेष्टांच्या भेटी होतील. त्याच वेळेस जर मला कळलं असतं ना की आपल्या पत्रिकेमध्ये हा दाजी नावाचा, हे बाबा हळू ना, दाजी नावाचा ग्रह बसलाय, तर मी आईला सांगून इथे न टाळलं असतं रे. अरे हे गळ्यात पडणारे शेअर जर मला कळले असते ना आधीच तर विकतच घेतले नसते ना. काय करणार? अरे एक मिनिट, पण तुम्ही डिस्कस का करताय? डिस्कस म्हणजे आपल्याला जायचंय ना आज रात्री. लेट्स एन्जॉय. पोलिसांना म्हणाव, एखाद्या खुनापेक्षाही महत्वाची ही केस आहे. अरे इथे माझी या दाजी पेहलवानाची प्रतिष्ठा चोरीला गेली आहे. आज संध्याकाळपर्यंत या प्रकरणाचा छडा लावला गेला नाही तर आम्ही सगळे पेहलवान गावातून मोर्चा काढू. अहो पोहे आणू का तुम्हाला? त्याआधी मला काही गोष्टींचा सोक्षमोक्ष लावायचा आहे. तुमच्या दोन्ही सुनांना बोलवा. हो. उषा, विशाखा. माईंनाही बोलवून घ्या. हो. तुम्ही थांबा. बसा. पैज लावते माझ्याशी. कसली पैज? या दाजींच्या विरोधात पहिल्यांदाच सगळ्यांसमोर बोलणार आहेत. हे आज घडणारं भविष्य मला आधीपासूनच माहिती होतं वहिनी. फक्त कसं घडतंय ते बघायचं होतं. काय झालं? अगं या माई माझ्याकडेच बघतायत. माझ्याबद्दल कुणाला सांगणार तर नाहीत ना? वहिनी, त्यांनी जर तुमच्याबद्दल सांगितलं की तुम्ही त्यांच्याबद्दल सांगा. ते काय सांगणार नाही. काय ना, त्यांच्या आधी तुम्ही ढोंग केला ना, म्हणून त्या थोड्याशा नाराज आहेत. बाकी काय नाही. काय निर्णय झालाय तुमच्या सुनांचा? चला तुम्ही. देवीने जे काय सांगितलं ते सगळं खरं होतं. आणि म्हणूनच आज आम्ही निर्णय घेतलाय. तुम्ही काय निर्णय घेतलाय? तेच की तुमच्याबद्दल आम्हाला जे काही वाटतं ते सगळं खरं खरं सांगून मोकळं व्हायचं. आई,
तुम्ही आम्हाला नेहमी ओरडता. माझी एखादी गोष्ट तुम्हाला आवडली नाही तर जागेवरच टोकता. खरं सांगू, तेव्हा खूप वाईट वाटतं. मला रडायचं नसतं तरीही डोळ्यात अश्रू येतात. पण मी रडते याचा अर्थ असा नाही की मला तुमचा राग येतो. मी रडते कारण मला खूप वाईट वाटत असतं. आणि वाईट या गोष्टीचं वाटतं की चुका टाळण्याचा मी इतका प्रयत्न करत असताना देखील माझ्याकडून पुन्हा पुन्हा त्याच चुका घडतात. मी या घरात जेव्हा लग्न करून आले तेव्हा मी या घराला स्वीकारण्याआधीच या घरानेच मला स्वीकारलं, अगदी माझ्या चांगल्या वाईट सवयींसकट. मग मी या घराच्या चालीरीती आणि परंपरा स्वीकारताना का नेहमी चुकते? याच गोष्टीचा मला खूप त्रास होत असतो. मलाही काही बोलायचंय दाजी. दाजी, लहान तोंडी मोठा घास घेते, पण मी जेव्हा या घरात सून म्हणून आले तेव्हा मला कोणीही या घरची परंपरा, संस्कृती, चालीरीतीबद्दल सांगितलं नाही. मला हे घर आवडलं, इथली माणसं आवडली, इथलं सगळं काही आवडलं. म्हणून मग मी ठरवलं की इथल्या परंपरा, चालीरीती आपण पुढे न्यायच्या. मी स्वतःला बदललं, सगळं आत्मसात केलं. नाही, जेव्हा कॅश वहिनी आपल्याकडे पाहुण्या म्हणून आल्यात तेव्हा मी त्यांचं राहणीमान पाहिलं आणि मला माझे जुने दिवस आठवले. एखादं गाणं गुणगुणावं, एखादी साडी निरखून पाहावी. एका क्षणी मी भटकलेही, पण ते क्षणिक होतं. नंतर मी सगळ्या गोष्टी विसरलेही आई. माफ करा, मी काही बोलू का? म्हणजे मी बोलणं चुकीचंच आहे, कारण हे तुमचं फॅमिली मॅटर आहे. पण आता राहवत नाहीये म्हणून मी बोलतेय. कसं आहे ना, देवी असं म्हटल्यावर ही विशाखा जर असं बोलत असेल तर काय देवी खोटं बोलली? म्हणजे एक वेळे ह्या दोघी खोटं बोलतील, पण देवी कसं काय खोटं बोलू शकते? आणि देवीवर असा अविश्वास दाखवणं बरं वाटतं का? देवीनी फक्त मी सासूबाईंवर नाराज आहे हे पाहिलंय, पण माझ्या आजारपणात माझ्या पाठीवरून मायेचा हात फिरवताना, दोन प्रेमाचे घास भरवताना पाहिलेलं नाही. देवीने मला कॅश वहिनीची साडी नेसताना पाहिलंय, पण नऊवारी नेस असा हट्ट धरताना यांना पाहिलेलं नाही. हे सगळं जर पाहिलं असतं ना देवीनी, तर ते तिने नक्कीच सांगितलं असतं. तुमच्या म्हणण्याप्रमाणे देवीने जर आमच्या मनातलं सगळं ओळखलं असतं तर मग हे का नाही सांगितलं की आमच्या कुटुंबावर किती प्रेम आहे ते? प्रत्येक वेळी जगाबरोबर चालण्याने आणि दुसऱ्यांसारखं वागल्याने माणूस मोठा होत नसतो. तेच झाड मोठं होतं
ज्याची मुळं खोलवर गेलेली असतात. आणि आमचं सासर असंच एक झाड आहे ज्याची मुळं संस्कार आणि परंपरा जोपासत खूप खोलवर गेलेली आहेत. जिला संस्कार आणि परंपरेचा खरा अर्थ कळतो तिला या घराची सून असण्याचा अभिमान आयुष्यभर राहील.